तर आज आपल्या साईटवर चालू होतं कॉन्क्रीट कास्टिंग. एक आहे डक स्लॅब, ज्याला आम्हाला कास्टिंग करायचं खूप छोटं असल्यामुळे आम्ही लेबर मागून साईटवरच कॉन्क्रीट बनवतो आणि त्याला कास्टिंग करतो. त्याच्यानंतर दुसरं काम आहे म्हणजे आज आम्हाला लिफ्टमधून पाणी काढायचे आहे आणि पाणी काढल्यानंतर त्याच्यामधलं जेवढं पण चिखल आहे ते चिखल काढून त्याला पूर्ण क्लीन करायचं आहे, कारण की वॉटरप्रूफिंग करणार आहे ह्याच्यामध्ये आणि लवकरात लवकर ह्याच्यामध्ये लिफ्ट बसवणार आहे, कारण की कंपनीचे काम पूर्ण होत चाललं आहे. त्याच्यामुळे हे सगळं आम्हाला करावं लागतं. आणि जे पण पाणी निघतं आहे ना त्याला आम्ही बिल्डिंगमध्ये टाकतो, कारण की धूळ वगैरे खूप उडते आहे इथं, त्याच्यामुळे आम्हाला तिथं टाकावं लागतं. जसं आम्ही वरती जातो बघतो की आमचं जे फायनल टचअप काम चालू आहे ते पण पूर्ण होत आलं आहे. आणि ह्याच्यानंतर जसं आम्ही घरी येतो, आमच्या साईडचे जे गणपती बाप्पा होते त्यांना विसर्जन करायला आम्ही गेलो होतो. जिथं जाऊन आम्हाला खूपच आनंद भेटला, कारण की इथे 11 दिवसाची गणपती म्हणजे बापरे बाप, प्रत्येक घरामध्ये गणपती. आणि एवढी मजेदार गोष्ट म्हणजे की सगळे लोक इथे येऊन एका सोबत आणि एकदम मित्र परिवारसारखे वागणूक आहे या लोकांची. आणि इथे ह्या लोकांनी जसं विसर्जन केलं ना भाईसाहेब खूप चांगलं. त्याच्यानंतर निघाले आमच्या मंडळाचे गणपती, म्हणजे आमच्या सोसायटीमधले गणपती, ज्याचा आम्हाला आशीर्वाद भेटला. आणि आजचा दिवस इथं संपवतो आम्ही.